पहिल्यापासून सातारकडे आहात आणि लहानपणापासून साताऱ्यातले आहात, पण हे घर कधीपासून आहे आणि तुमचं जुनं घर कुठे आहे? वेळेकमठी. इथून एक 10-15 मैल गाव आहे, पण आमचं धरणात जमीन गेली, पण घर फक्त राहिलं. आई तिकडं असायची तेव्हा आम्ही खूप जायचो तिकडं, पण आई गेली आणि घर सोडलं. ही मला अजितदादांनी माझ्या वाढदिवसाला ते आले होते, तेव्हा मूर्ती दिली होती ही गिफ्ट म्हणून. म्हणजे हा जो फोटो आहे विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडरच्या सीडीचं ओपनिंग होतं, तर त्यांनी तो त्यांचा चष्माच ओढायचा. तर त्यावेळेला न्यूजपेपरने बातमी अशी केली होती की नवीन पिढीला तेंडुलकरांचा चष्मा हवा आहे. ओ वाव. झाडं आपले नातेवाईक आहेत आणि उठल्या उठल्या पहिलं त्यांचं दर्शन होतं. कसला धूर नाही, कसला आवाज नाही, पोल्युशन नाही. असं असल्यानंतर अजून काय पाहिजे. पण म्हणून कदाचित सुट्टीत तुम्ही मुंबई सोडून लगेच साताऱ्याकडे धाव घेता ते ह्या निसर्गरम्य वातावरणासाठी? मला इथं खूप छान वाटतं. आता हे मोईचं झाड आहे. हे आता ह्याला पानं आली, पण ह्याची पानगळी पूर्ण होते आणि ह्याला अगदी बारीक हिरवे दाणे आपले ह्याचे असतात ना, ज्वारी हिरवी असताना कसे असते त्याच्यापेक्षा जरा मोठे असे त्याला हिरवे मूग असतात ना, त्याच्यापेक्षा जरा मोठी त्याला फळं येतात. आणि ह्या ह्याच्यावरती 8, 10, 12 तुला हॉर्नबिल बसलेले दिसतात. हा अजिंक्य तारा आहे. इकडे कास, इकडून सगळ्या संध्याकाळी लाईट अशा दिसतात. ह्या कढीपत्त्याच्या फुलांचा वास घेऊन बघ. कढीपत्त्याचा गोड मध्ये कढीपत्त्याचा पण एक स्मेल आहे. इकडे एक छोटस घर बांधतोय. माझ्या आई वडिलांनी हात लागलेली जे दगडे आहेत ती सगळी दगडी उचलून आणली, इथल्या पायाला मी वापरली. म्हणजे या घराचा पाया त्या दगडांनी माझ्या आई वडिलांनी डोक्यावर वाहिलेली बैलगाडीतून आणलेली जी दगड आहेत ती दगड मी माझ्या घराला वापरली. घर सुट्टी आणि बरंच काही या माझ्या शोचं शूट करण्यासाठी आज मी आली आहे साताऱ्यामध्ये. सातारा जिल्ह्यातल्या वेळेकामठी या ठिकाणी खरं तर अभिनेते सयाजी शिंदे यांचा जन्म झाला, पण आता सध्या ते साताऱ्यातल्या वेगळ्या ठिकाणी राहतात, जिथे त्यांचा 3 BHK फ्लॅट आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. या घरातलं विहंगम दृश्य ही या घराची खासियत आहे आणि म्हणूनच हे घर, या घराची गोष्ट आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातलं त्यांचं हे नवं घर कसं आहे हे पाहण्यासाठी आपण थेट त्यांच्या घरी जातोय. भेटूया अभिनेते सयाजी शिंदे यांना. चला. खरं तर एवढं सगळी झाडं बाहेर बघितल्यानंतर आपल्याला कळतं की निसर्गावर, झाडांवर किती प्रेम आहे या माणसाचं. म्हणजे घराच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे आपल्याला दिसतात. आता बघूया आतमध्ये सर काय करतात. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? छान छान या. येस. वा, खूप सुंदर घर आहे, खूप सुंदर घर आहे सर. आणि मी बघितलं की निसर्गावरचं तुमचं प्रेम, झाडांवरचं प्रेम आम्हाला इथेही पाहायला मिळते. तिकडे तर देवराई फुलवलीच आहे, पण इथेही तेवढे आम्हाला देवराईतले छोटे छोटे काही गोष्टी पाहायला मिळतात. टेरेसवर तर खूप झाड आहेत अजून. हा, पण आपण तिथूनच सुरुवात करूया प्रॉपर की काय आणि कसं. खूप वेगवेगळे, म्हणजे अशी छोटी मोठी झाडं नाहीयेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत सर. काय सांगाल एकंदरीत वैशिष्ट्य? ही झाडं अशी, ही ऑर्नामेंटल खूप आहेत. आमच्या बिल्डिंग मध्ये सगळ्यांनाच आवड आहे आणि योगायोगानं असं झालं की आम्हाला पण आवड आहे. आम्ही सगळ्यांनी जी आलेली झाडं अशी वेगवेगळी वरती बघितलं तुम्हाला टेरेसला पूर्ण अशी भरलेली दिसतील सगळे. त्याच्यात बॉन्साय पण आहेत. हो. अरे वा. आता इथून जर तुम्ही बघितलं सर, नाव आम्हाला सिद्धार्थ अलका सयाजी शिंदे असं दिसतंय, तर त्याच्याविषयी मला उत्सुकता आहे खूप. मुलाचं नाव आहे, बायकोचं नाव, माझं नाव, असं म्हणजे हे सगळ्यांचं घर आहे. तसं
तर पत्र असेल, काय असेल, मित्र असतील, काय असतील, तर कोणाला असं नको की कुठे आलोय काय. आणि मग हे आपलं तुमचा विठोबा आपला सगळ्यांचा आवडता. पण हे सुरुवातीला म्हणजे मला अगदीच जाणून घ्यायला आवडेल की ह्या घराची गोष्ट काय आहे? तुम्ही पहिल्यापासून सातारकर आहात आणि लहानपणापासून साताऱ्यातले आहात, पण हे घर कधीपासून आहे आणि तुमचं जुनं घर कुठे आहे? आमचं ऍक्च्युली वेळेकामठी, हा. इथून एक 10-15 मैल गाव आहे. पण आमचं धरणात जमीन गेली, मग घर फक्त राहिलं. जमिनीचं मग आम्ही बाहेर पडलो नोकरीसाठी. पण मी वॉचमन म्हणून काम करायचो 2-3 वर्ष. मग कॉलेज केलं, मग मला नाटकाची आवड झाली. मग मी मुंबईला गेलो, नट झालो आणि 40 वर्षानंतर परत मला 1 एकर जागा मिळाली. मीनवाईला मी एक जागा होती तिथं भावाने बंगला बांधला, ते गेंडामाळला आहे. आई तिकडं असायची तेव्हा आम्ही खूप जायचो तिकडं. पण आई गेली आणि घर सुटलं. मग भाऊ पण तिकडं रानातच राहायला गेला. आणि इथं माझे एक बिल्डर मित्र आहेत हे, तर त्यांच्याकडे आम्ही नेहमी राहायला जायचो. त्यांचा फार्म हाऊस, त्यांच्या घरी राहायचो. आणि एक दिवशी सहज बघायला वरती आलो, हा लेट का झालाय, काय करतोय हा. बघितलं तो वरती तर एक व्ह्यू चांगला होता. तर म्हटलं अरे विकतोस का? तर तो म्हटलं नाही, ऑलरेडी विकलेलं आहे. तर म्हटलं कसला मित्र मग तो आणि कसला बिल्डर आहे यार, चल सोड. मग त्याने 8 दिवस काहीतरी विचार केला, मला सांगितलं की देतो तुला. आणि मी मग त्याला म्हटलं मी तुला मग कमी कर पैसे. तो म्हटला अरे ऑलरेडी विकलेलं आहे, तुला देतो तर किती कमी करू? कर 10 लाख. मग बरं करतो. असं त्यांनी केलं गंमत म्हणून. मिसेसने माझ्या बायकोला पण आवडला आणि मग घेतला. आणि मग आमचे महेश नामपूरकर त्याने ते इंटेरियर डेकोरेशन केलं. ओके. आणि आमची रिक्वायरमेंट ही होती की छान मोकळी जागा हवी जास्त करून. आणि असं कमीत कमी जागा. तरी पण हे कपाट मोठं वाटतं आम्हाला. पण तो म्हणतो तुझ्या इतके वस्तू येत राहणार, भरत राहणार, तर असू दे. पण आता बरं वाटतं. पण सुरुवातीलाच विठू माऊलीचं दर्शन हे कोणाच्या डोक्यात होतं किंवा इंटेरियर करताना तुम्ही याच्या स्पेसिफिक गोष्टी सांगितलेल्या? इथं असं आल्याला प्लेझंट वाटावं, प्रसन्न वाटावं असं होतं. आणि ही मला अजितदादांनी माझ्या वाढदिवसाला ते आले होते, तेव्हा मूर्ती दिली होती ही गिफ्ट म्हणून. मग त्या प्रेमापोटी आम्ही ती ठेवली. आणि विठोबा तर सगळ्यांना आवडतोच आपला, की हाच एक देव असा आहे की तो आपल्या मनातला देव आहे. देव म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे विठोबाला जाऊन अख्ख्या वारीतले लाखो करोडो लोक जातात, पण ते विठोबाचं दर्शन घेत नाही, कळसाचं दर्शन येतात. म्हणजे शेतात मध्ये, तुमच्या निसर्गामध्ये, झाडामध्ये जो देव मानला जातो तो विठोबा आहे. तसं प्रत्यक्षात नाही. आणि विठ्ठल रुक्माईचं हे एक आदर्श असं प्रतीक आहे म्हणून ठेवलंय. आणि सुरुवातीलाच इतकी छान मूर्ती आपल्याला दिसली, त्याच्यामुळे प्रसन्न अशी सुरुवात झाली आपली. पण घर जर तुम्ही बघाल तर खूप मोठं घर आहे, पण स्पेशियस असतानाही तुम्हाला दिसेल की हवेशीर आणि खेळतं घर आहे. खूप सुंदर घर आहे. सुरुवात जर इथून झाली तर हा हॉल आहे आणि इथे माझ्या मते सगळे सरांची आवडीनिवडी मला पाहायला मिळतील. म्हणजे त्यांची बक्षिसं असू देत किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार असू देत, त्यांची वाचनाची आवड इथे दिसते. सर कुठली सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत यातली? हो, बऱ्यापैकी वाचून झाले. त्याच्यामध्ये मला पहिल्यापासूनच कविता खूप आवडायच्या. मी मराठी विषय होता माझा. त्यात मी वॉचमन असल्यामुळे मी विशेष सोप्पा विषय म्हणून मराठी घेतला. आणि नंतर वाटलं की ते नशीब माझं की मी मराठी घेतलं. आणि मग मला कवितांची आवड सुरू झाली. आणि मग ह्या अशा आहेत सगळ्या कवितांची पुस्तकं आहेत. त्याच्यात तुला तुकारामाची अभंगाची गाथा आहे. इकडे हा किशोर कदमचा बाऊल कविता संग्रह. किशोर कदम माझ्या समोर पहिली दुसरी कविता लिहिलेला तो आहे. मग आहो साळुंक्यांचं वाचन खूप आवडतं आणि करतो. सात पाटील रंगनाथ पाठरेंची अतिशय लेटेस्ट आणि मोठी आणि चांगली कादंबरी आहे. त्यामुळं रंगनाथ पाठरे माझे खूप आवडते लेखक आहेत. कविता सगळ्या आहेत बऱ्यापैकी. इथं काहीच पुस्तकं आहेत. हे राजाजी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्रमय दर्शन आहे. सुरेश भटांचं रंग माझा वेगळा हे तर आपण ऑल टाइम हिटच आहे. आणि नाटक सगळी नाटक, कविता आणि निसर्गातली. पुढे तू बघितलीस तर मग इकडं निसर्गाची संदर्भात झाडांची पुस्तकं, ह्याची पक्ष्यांची, झाडांची गिफ्ट आलेली. ह्याच्यात मुलगा आणि तुमची अशी सगळ्यांची मिक्स आहेत. मुलाचाही वाचनाची तेवढी आवड आहे मुलाला?
हो, त्याला आवड आहे. म्हणजे हा जो फोटो आहे विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडरच्या सीडीचं ओपनिंग होतं. वा, तर माझा मुलगा सिद्धू हा ते सिद्धू बघ ना 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा, किती गोड. तर त्यांनी तो त्यांचा चष्माच ओढायचा. तर त्यावेळेला न्यूजपेपरने बातमी अशी केली होती की नवीन पिढीला तेंडुलकरांचा चष्मा हवा आहे. ओ वाव. आणि आता तो 21 वर्षाचा माझा मुलगा झालाय आणि त्यांनी पहिली फिल्म स्वतः लिहिली, अच्छा. डायरेक्ट केली आणि त्यात काम पण केलं. तर त्याचं शॉर्ट फिल्म केली त्यानं, ते फुल व्हर्जन पण आहे, पण त्याचं काम चाललेलं आहे. पण त्यांनी विषय जो मांडला आहे तो असा म्हणजे खूप विचार करून आणि खूप अभ्यास करून म्हणजे मी बघितल्यानंतर मला वाटलं मग हे ताओ आणि खाली वाचतं मी हल्ली. पण तुमच्यावर जास्त कुठल्या लेखकाचा पगडा आहे असं म्हणावं लागेल आपल्याला? मला पहिल्यांदा नादो मानोर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, चिंद्रम खानोलकर, कवी म्हणून मग भालचंद्र नेमाडे, मग समकालीनमध्ये मला प्रकाश होळकर, विजय चोरमारे, हे माझे मित्र आहेत खूप. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, ही सगळी गँग म्हणजे असे खूप कवी आहेत लेटेस्ट की ज्यांच्यामुळं मी म्हणजे कुठला अबोली सिनेमाच्या वेळेचे आणि त्या काळात मला कवितांची खूप आवड होती. ज्या काळात मी नुकताच आलो होतो मुंबईला, त्यावेळेला खूप कवितांची आवड होती. भालचंद्र नेमाड्यांचा हल्ली सट्टक नावाचा एक कविता संग्रह आलाय, तो खूप भारी आहे. सुमती ते लांडे आहेत ना, त्यांच्यामुळं मला खूप बघायला मिळालं, ऐकायला मिळालं की त्या शब्दालय प्रकाशन त्यांचं असल्यामुळं त्यांचं खूप म्हणजे प्रकाश होळकर मला 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 खूप कविता समजायला लागल्या. विनोद कुमार शुक्ल हे माझे खूप आवडते कवी आहेत. त्यांच्या काय कविता आहेत ग, एकदम भारी. म्हणजे अशी माणसं आहेत ना, काय विचारू नकोस. हिंदीतले कवी काय खूप आहे. मग ही निसर्गाची कविता आहेत बऱ्याच पुस्तकं. मीच एक स्वतः अरे मी तुम्हाला हे गिफ्टच करतो, नाही तर हे मी तुम्हाला नावाचं नाटक लिहिलंय. हे तुम्हाला माझ्यातर्फे, तिला पण दे, तुला पण दे. हे मी एका रात्रीत 3:30ला उठून म्हणजे बाहेरनं 2:30 वाजता आलो होतो, 3:30 ते 6 अशा काळात लिहिलेलं हे तुम्हाला नावाचं नाटक आहे. मी ते सादर पण केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये सगळी जी पेंटिंग बघितलीस तर ही 5वी 6वी 7वीतल्या मुलांची आहेत आणि याला मॅच करतात. तर मी एकदा त्यांना लहान मुलांना घेऊन ऐकवलं आणि त्यांना चित्रकलेचं सामान दिलं होतं. त्यांना म्हटलं तुम्हाला जसं वाटेल सुचेल तेव्हा चित्र काढायला लागा. ते 5वी 6वी 7वीतली मुलं होती. त्यांनी इतकी भन्नाट चित्रकलेत की म्हणजे अशा भल्या भल्या मोठ्या पेंटरचे नसतील एवढी चांगली चित्र आहेत. वा, सुंदर. हे नव्यानेच आम्हाला कळतंय तुंबारा. मस्त. पण अशा खूप आठवणी असतील सर वाचनाच्या, ती वाचनाची आवड, कारण आतापर्यंत ना आम्ही तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये बघितलेलं आहे ना, की असं वाटतं की बापरे, हे कॅरेक्टर कसं करू शकतात. तर हा अभ्यास, हा दांडगा अभ्यास, वॉचमनची नोकरी ते नट होण्यापर्यंतचा हा प्रवास अगदीच माझ्यामध्ये खूपच खाचखळग्यातला असेल आणि खूपच इन्स्पायरिंग असेल सगळ्यांसाठी. सर, ही वाचनाची आवड, हे नट होण्याचं स्वप्न, हे कुठून सुरुवात झाली होती खरं तर? खरं तर मी कॉलेज करणार नव्हतोच. मी मावशीकडे 7वी 8वी केली. 9वीला मी माझ्या बहिणीकडे, 10वीला माझ्या बहिणीकडे गेलो. मग मी काय करायचं म्हणून मी D.Ed केलं आणि मग वॉचमनची नोकरी मिळाली. मित्र म्हटलं घे रे ॲडमिशन. तर आमच्या चुलत्यांनी मला त्यावेळेला काहीतरी परीक्षा फी होती ₹100. आज ₹64 होते. ते ₹100ची नोट दिली. तर मला त्यामुळे मी परीक्षेचा फॉर्म फी भरली आणि मग अभ्यास केला. माझा मित्र संभाजी जाधव होता. त्यांनी मला म्हटलं तू टेन्शन घेऊ नकोस, मी करून घेईन तुझा अभ्यास सगळा. तर वॉचमनच्या नोकरीने ते केलं आणि मग त्या काळात ते स्नेहसंमेलन असायचं ना, गॅदरिंग, त्याच्यामध्ये काहीतरी करायचं म्हणून नाटकाचे एखाद्या नाटकातला प्रवेश करायचा म्हणून आम्ही मग इथं शाहू कला मंदिरला आम्ही अश्रूंची झाली फुले, वाहतोही दुर्वांची जोडी, सतीश दुभाषी, भक्ती भरवे नंदार, अशी नाटकं बघायचो आणि त्यातून जरा असं इन्स्पिरेशन आल्यासारखं वाटलं. आणि मग त्याच काळात मला ना अभिनय साधना नावाचं पुस्तक आमचे शंकर पाटील म्हणून त्यावेळेचे प्रोफेसर होते, त्यांच्या घरात मला मिळालं आणि ते वाचलं. मग सुनील कुलकर्णी नावाचे एक घाशाराम कोतवालमध्ये काम करणारे होते, त्यांच्यामुळे घाशाराम कोतवाल खूप बघायचो. त्यांनी काही एकांकिका बसवल्या, घोटभर पाणी, चतकोर भाकरी, पावसाचं गाणं, आणि ते पुस्तक हातात मिळालं आणि त्यांनी शिस्त लावली होती. आणि
ऍक्टर्स प्रिपेअर आणि बिल्डिंगचं कॅरेक्टर हे वॉल्वोदेन नाही स्टॅनिस्लाविस्कीची 2 पुस्तकं आहे. स्टॅनिस्लाविस्कीचे ऍक्टर्स प्रिपेअर आणि बिल्डिंगचं कॅरेक्टरचं मराठी ट्रान्सलेशन के नारायण काळेने केले. अच्छा. ते मराठीत आहे. भूमिका साधना आणि अभिनय साधना आणि भूमिका शिल्प, बापरे. ह्या 2 नावाने ते पुस्तक आहेत. आणि ती म्हणजे त्या पुस्तकाने माझं आयुष्यच बदललं. म्हणजे इतकी भारी पुस्तक. नट होण्यासाठी काय शिस्त असायला लागते, काय ते सगळं त्याच्यामध्ये. हे असं पण बसू शकतेस. अरे बघ इकडे बसू आणि असं ओह बस. येस. हळूहळू. वा. म्हणजे इथे हा व्ह्यू जर तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर व्ह्यू आहे. माझ्या मते आत्ता थोडंसं ऊन पडलंय, पण काही वेळापूर्वी जो काही गडगडण्याचा आवाज होता आणि पाऊस होता, मला तर वाटलेलं अगदी विहंगम दृश्य असं इथे पाहायला मिळालं आपल्याला. पण आत्ताही जर बघितली तर ते जे तुमचं स्वप्न आहे ना, ते स्वप्न इथे दिसतंय. म्हणजे इथेच बसून ते स्वप्न बघितलं होतं सयाजी सर. तो पोलिसांची 100 एकर जागा आहे तिथे. हा. आणि त्यांनी आम्हाला झाडं लावायला म्हणून बोलवलं आणि आम्ही 25 एकरमध्ये देवराई करू म्हटलं, बायोडायव्हर्सिटी पार्क. ती पोलिसांनी आम्हाला जागा दिली आणि तिथे झाडं लावा म्हणाले आणि आम्ही तिथं बायोडायव्हर्सिटी पार्क देवराई करायचं ठरलं. आता 450-500 प्रकारच्या प्रजाती तिथे लावल्यात. अगदी वेली, कंद, गवतं, ऑर्किड्स आणि ज्या रेअर स्पेसीज आता नष्ट व्हायला लागल्यात, डेंजरमध्ये आलेले आहेत, जी त्यांची रोपं, एखादं झाड शिल्लक आहे त्याची रोपं तयार करणं, असं सगळं काम चाललंय. मी आता बायोडायव्हर्सिटी बद्दल बोलत होतात आणि ते आम्ही इथे बघतोय. हे स्वप्न जे काय ते समोर साकार झालं, पण आधी हे घर घेतलं आणि मग ते स्वप्न बघितलंय की काय नेमकं? नाही, ते सुरू झालं होतं काम. नंतर हे घर घेतलं. आता 3 वर्ष झाले असतील. ओके. ते 5 वर्षापूर्वी सुरू केलं. आणि इथून जेव्हा समोर दिसतं ना, तर आता मी वरती डोंगरावरती पूर्ण झाडं लावायची हे परवाचं माझ्या डोक्यात आलं. अच्छा. आणि आज मी तिथं सगळी 150 मुलं घेऊन गेलो आणि वरती खड्डे केले. आणि आता मी त्या डोंगराच्या कोपऱ्यावरून तिकडून ट्रॅक्टर येईल का आणि तिथून ब्रेकर आणून मोठी 10 फुटाची झाडं लावून इथून काय सुंदर चित्र दिसेल. आणि तिकडं उगवती दिशेला एक 10 झाडं लावायची आणि ब्युटिफुल साताराचा नजारा येता जाताच्या रस्त्यावरून, हायवेवरून लोकांना दिसेल असं वाटतं. वा. आणि सुंदर इथे आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. हा व्ह्यू आपल्याला दिसेलच नंतर, पण खूप सुंदर. आणि माझ्या मते ही जी झाडं आहेत सर, हा व्ह्यू कधीच तुमचा न मरणारा आहे ना. इथे काहीच होणार नाही, त्याच्यामुळे हा ओपन व्ह्यू तुम्हाला मिळालेला आहे. ही मोठी झालेली झाडं आहेत. ही कापायला बंदी आहे. दुसरी गोष्ट, ही कुपर म्हणून आहेत ना, यांची पिढ्यानपिढ्याची जागा आहे. यांना खूप जागा आहे तिथे आणि यांचा बंगला इथे आहे. तो बाजूला सगळी झाडी येतात, ती त्याच्या आत बंगला आहे त्यांचा. अच्छा. आणि त्याची एका बाजूची ही झाड आहे, त्यामुळे ही तुटण्याची शक्यता नाही. आणि एक उठल्यानंतर पक्ष्यां आपले नातेवाईक आहेत, झाडं आपले नातेवाईक आहेत. आणि उठल्या पहिलं त्यांचं दर्शन होतं. कसला धूर नाही, कसला आवाज नाही, पोल्युशन नाही. असं असल्यानंतर अजून काय पाहिजे. म्हणजे मुंबईला येऊन किंवा शहरात येऊन एक कसला तरी भन्नाट आवाज, कायमचा आवाज, कसला तरी बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कसलंच जाता येत नाही बाहेर. तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेला असता आणि कुठल्या हॉटेलमध्ये किती पैसे दिले तरी चव नसते त्याला. चव नावाची गोष्ट नसते. तर ते सगळं स्वतःला मानून घ्यायचं. आणि भयंकर चिटिंग, म्हणजे शहराचा दलाली आणि चिटिंग हा स्थायी भाव आहे. जितकं तुम्ही रेअर गावात, आदिवासी पाड्यात तितकं तुम्हाला प्रेम, शेअरिंग, केअरिंग आणि माणुसकी ही जास्त बघायला मिळते. आपुलकी त्या माणसांमध्ये जास्त असते. म्हणजे सातारच्या बाजूला 14 डोंगर आहे. रोज एका डोंगरावर जाऊ शकतो. खुली हवा, पाणी, हे सगळं भन्नाट आहे. त्यामुळे सातारा शहर
छान आहे. पण इथे हे जे काही इंटेरियर मधले छोटे छोटे भाग आहेत, आता हा झोपाळा असेल, हा बनवायचा आहे, हे कोणाचं डोकं आहे? त्यांनीच तुम्ही मित्रांनी सजेस्ट केलं की तुम्हाला हवं होतं की हा नाही, व्ह्यू झोका साठी? लावायची माझी आयडिया होती वरती, पण ही दोन्ही साईडचं बघायची माझ्या बायकोची आयडिया. अरे वा. तिनं तो सिलेक्ट केला, हा. त्यातला टेबल तिनं सिलेक्ट केला, हे सिलेक्ट केला, फरशी वगैरे, तिला त्यात खूप इंटरेस्ट आहे. हम्म. आणि मी पण शूटिंगला खूप बाहेर असतो, पण साधारण हे इथं चित्र आधी ते होतं, मग नंतर ते बदलतं, नंतर काय असं तिचं ते चालूच असतं. म्हणजे आता ह्या 2 चेअर पण जातील उद्या परवा, तिथे एक आराम चेअर घेणार आहे. ओके. हा, त्यामुळे असं एक बसलं की मित्र बसले की असं ते आरामात असं लागतं. एक शाही असं मस्त बसलं. येस. पण इकडचाही काही भाग आहे तो आता आपण बघूया. छोटे छोटे कॉर्नर्स आहेत, पण या मोठ्या घरात त्या छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. इथे एक छोटा कप्पा तुम्हाला दिसेल की तिथे आपण काही गोष्टी हाईड करू शकतो, असे काही कप्पे ठेवू आपल्याला शकतो. पाहायला मिळतात. सहज आपल्याला वापरात येणाऱ्या गोष्टी अशा घेऊ शकतो. ह्या सगळ्या हाताशी लागणे किंवा तुमचं इथे जास्त वर्कशी रिलेटेड होतं, इथे उभ्या उभ्या काही कामं नाही, करायची नाही. असतात तशी ही असं? जागा अशी केली त्यांना, तर इथं ते वॉशिंग मशीन वगैरे सगळं, अच्छा. जे सामान आपलं औषधं काय असतील ते इकडं ओके. सगळं असं आहे. पण या घरात मला जेवढं दिसलंय रिअल गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे आता तुम्हाला हा फ्लॉवर पॉटही ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. फ्लॉवर पॉटमध्ये खरी फुलं आहेत आणि तिथे ही एक आहे बुद्धांची मूर्ती. तिथे जो गजरा ठेवलेला आहे त्याचा सुगंध अख्ख्या घरात दरवळलाय. हे दररोज असतं सयाजी सर असं? मी असल्यानंतर कमी असतं, बायको असली की जास्त बरोबर असतं. कारण मी रात्री येतो, दिवसभर जातो, आणि मला हे एवढं असं सुचत नाही. मला वाचायला, ऐकायला, बघायला असं सुचतं, पण ही काय म्हणतात नीटनेटकेपणा असतो, हा माझ्या बायकोचा स्थायी भाव आहे. वा. पण तिच्याकडनं आता त्या जेव्हा इथे नसतात तेव्हा असं काय असतं की हे नीटनेटकंच इथल्या इथे जागोजागी असलं आणि पाहिजे? ती कारण शाहीन जी आमच्याकडे काम करते ना, हा. तिचं काम अतिशय सुंदर आहे. अच्छा. म्हणजे असं वाटत नाही की ती परक्या घरची आहे. त्यामुळं ते सगळं जतल्या तिथं अलकाचं आणि त्यांचं बोलणं होतच हवं होते. मला तर माहित नाही, पण ती म्हणजे ती घरात येऊन गेली की कळतं की घराचा अस्ताव्यस्तपणा सगळा गेलाय आणि नीटकं लागलंय. तर तो एक असा चांगला भाग आहे. बरं, पेंटिंग विषयी आता तुम्ही म्हणालात की दरवेळेला वेगळी चित्र कदाचित काही वेळेला बदललेली असतात, पण असं कुठे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या स्वप्नातलं असं कुठलं पेंटिंग तुम्हाला तुमच्या घरात लावायचंय वगैरे असं? कारण तुम्ही आता कलाकाराच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात आणि तुमचा तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी एक वेगळ्या वेगळ्या व्यासंग आहे. अभिनयातला असू दे, सामाजिक असू दे, राजकारणी असू दे. सो आपले असे काही थॉट असतात ना घरात काहीतरी असं एक वेगळं पेंटिंग असावं. आहे आम्हाला आतमध्ये, प्रभाकर कोलतेंनी मला स्पेशल माझ्या मुलाच्या वाढदिवसाला बनवून दिले. अच्छा. ते फार चांगलं पेंटिंग, मग त्याला लावायला जागा प्रॉपर मिळत नाहीये. आणि मला सकाळी पहाटे उठतो आणि मी इकडे बघतो ना, तर आता हा जो लाईट बघितलास तो, हे जो दिवसा आहे समजा आपण, पण ही रात्र झाली, तर ह्या प्रभाकर कोलतेंनी पेंटिंग ते केले ना, तो पांढरा लाईट दिसतो रस्ता, त्याच्या पाठीमागचा लाईट, आणि झाडाचे ते असे आडवे हिरवं ग्रीन, आणि ह्या झाडाच्या मधून मागचा जो लाईट आहे ना, तशा टाईपचं एक पेंटिंग त्यांनी केलंय. आणि त्या पेंटिंग मध्ये तो प्रकाश अंधाराचा जो खेळ त्यांनी केलाय, आणि त्याचं ते दिसतं, ते मला खूप आवडतं. पण ती जागा अजून प्रॉपर मला मिळत नाही कुठे लावायची ते. पण मला इथं असं लागलं की मला प्रभाकर कोलतेंची आठवण येते आणि मला ते पेंटिंग करतो. माझं युट्यूब चॅनल आहे सयाजी शिंदे नावानं, त्याच्यामध्ये मी एक झाडांचं गाणं अरविंद जगतापाने लिहिलंय. त्याच्यामध्ये एक वडाचं झाड आहे, मसवेगो म्हणून आहे, तिथं साताऱ्यातलं एक मोठं वडाचं झाड आहे, तिथं गाणं केलंय झाडांचं. तिथं भालचंद्र नेमाडे, आह साळुंके, प्रभाकर कोलते, रंगनाथ पठारे, सुमोताई असे सगळे ते गाण्यात आहेत. आणि मुळांचे बळ घेऊ, मुळांचे कुळ घेऊ, मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण गाऊ, झाडांचे गुण घेऊ, असं गाणं आहे. तर ते त्याच्यात केले, आणि असं मस्तपैकी त्याची मला ती रोज आठवण येते अशी बघितलं ना, की ह्या सगळ्या लोकांची आणि त्यांची. पण म्हणून कदाचित सुट्टीत तुम्ही मुंबई सोडून लगेच साताऱ्याकडे धाव घेता ते ह्या निसर्गरम्य वातावरणासाठी? मला इथं खूप छान वाटतं, आयडिया येतात,
शांतता वाटते आणि सकाळी उठलं की पहिला दिवस चांगला सुरू होतो. म्हणजे हॉर्नबिल इतके दिसतात. आता हे मोईचं झाड आहे. हे आता ह्याला पानं आली पण याची पानगळी पूर्ण होते आणि ह्याला अगदी बारीक हिरवे दाणे आपले ह्याचे असतात, ज्वारी हिरवी असताना कसे असते त्याच्यापेक्षा जरा मोठे असे, त्याला हिरवे मूग असतात ना त्याच्यापेक्षा जरा मोठी त्याला फळं येतात. आणि ह्याच्यावरती 8, 10, 12 तुला हॉर्नबिल बसलेले दिसतात. आणि मग आता सुगरणी तिकडं हे करतील. आता ती जी ही शिंदीची झाड आहेत त्याला ते फळं आलीत का नाही, आता रात्री तुला 6-7 वाजता इथं वटवागळे फिरायला लागतील. आणि ते आहे ना असा अभ्यास मी कालच बघितलं, असं फिरून जात बसायला जातात, मग असं जज करतात 2दा-3दा आणि मग बसतात आणि मग ती फळं खातात. ते असं दररोज. आणि किंगफिशर आता बघ 5-6:30 एकदा ओरडेल, मग सकाळी एकदा ओरडेल आणि मग तो त्याच्या एरियाचं दाखवतो की ही माझी जागा आहे. अशा सगळ्या पक्ष्यांचे आवाज. आणि आता भारद्वाज गेला तिकडे मगाशी एकदा तो मोर मी त्या झाडावरती शेंड्यावरती बसलेला बघितला. मोराची एक फॅमिली इथं, तो तिकडून असा उठताना बघितलाय. हे कधीच असं आपल्याला मुंबईत बघायला मिळत नाही, म्हणून ही शांतता निवडण्यासाठी सगळेजण गावी हल्ली यायला बघतात. पण सयाजी सरांना असे कुठली गोष्ट इकडची गावाकडची, कारण तुमचं कनेक्शन खूप छान आहे गावाकडचं, गावच्या मातीचं, निसर्गाशी, पर्यावरणाशी, हे कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही म्हणाल की आई गेल्यानंतर खरं तर तिकडच्या घरात जायची इच्छा नाही झाली, पण आईचं स्वप्न काय होतं की आपलं घर कसं असावं आणि तुम्ही साताऱ्यातच स्थायिक व्हावं की मुंबईत स्थायिक व्हावं? नाही, आमचं गाव वेळेकामती होतं, आम्ही तिथेच राहणारे होतो, पण धरणात जमीन गेल्यामुळं आम्हाला बाहेर पडावं लागलं. आणि बाहेर पडल्यानंतर जमीन पण गेली, मग तिकडे मिळाली, तर आपल्यावर काही अवलंबून राहिलं नाही. की शासनाची भूमिका, ज्यांची जमीन गेली ना त्यांची अवस्था 50% लोकांची अवस्था फार वाईट आहे. तर आम्ही पण मग कसं आम्ही सर्वाइव्ह झालो आणि नट झालो आणि किमान जगण्यापुरते पैसे कमवू शकलो आणि नीट राहू शकलो आणि मग आपले छंद जपू शकलो. बरोबर. पण आईला असंच वाटायचं की इथेच, आईला इकडचं आवडायचं की मुंबईतही असायची? आई मुंबईत असायची, पण तिला गावाकडेच अर्थातच तिला जास्त आवडायचं. मुंबईत काय होतं, तिला गावात म्हणजे कसं एक फॅमिली टाईप, आणि मुंबईत कसं शेजारच्या घरात काय चाललंय कोणाला माहिती नाही. तर ती एकदा आठवते मला, शेजारचं ते मारवाडी होतं कोणतरी, तो वयस्कर माणूस होता, तर त्याला बोलायची सवय. आई म्हणली बाबा जेवला का, त्याला वाटलं आपलं काय म्हणून, त्याला मराठीच येत नव्हतं ना, तर परत दिसते बाबा जेवला का, ते लक्षच नाही. तर आई म्हणते बाहेर आहे वाटतं, एवढं विचारते. तर त्याला कळत नाही. अशी ती आई होती, ती सगळ्यांशी बोलायची वगैरे. ती पण तिला इतर जाती, इतर भाषा आई त्याच्यावर पण विश्वास नाही. ती फक्त मराठीच आयुष्यभर शिकलेली, बोललेली, असं असल्यामुळे ते. वा. आता घराचा आणखीन काही भाग आहे आणि जसा हा एक छान कॉर्नर मला वाटला ना, तसं एक सुंदर कॉर्नर या घराचा तुम्हाला तिथे एक पाहायला मिळेल. आणि तो अतिशय रिलॅक्स, आपल्याला दिसतानाच इतकं रिलॅक्स वाटतं. छान छोटीशी बैठक आहे, तुम्ही बघू शकता की इथे समोर असं फार डिस्टर्ब करणारं असं काहीच नाहीये. हा, म्हणजे हे असं की असं उगाच असतात ना, बघे सगळे बसले तरी दोघं जण गप्पा मारू शकतात, बोलू शकतात. आणि म्हणजे खूप गर्दी असली, बोर झाले तर आपल्याला सेपरेट आपल्याला काय बोलायचं, लाइकिंग विचारी असतात ते बाजूला बोलू शकतात. सर ही तुम्ही म्हणालात बैठक आहे, मला आवडेल विचारायला की इथे बरीच आपल्या मित्रमंडळी तुमची येतात आणि मित्रमंडळींचा एक गोतावळा असेलच तुमच्या अवतीभोवती. अर्थात माझ्या मते इंडस्ट्री मधली कमी असतील, पण तुमच्या आजूबाजूची तुमच्यासोबत काम करणारी मित्रमंडळी मला आत्ता आपण जेवढं काही बघतोय तुमच्या सहवासात ती जास्त वाटतात. कसा असतो मित्रमंडळींचा राबता सयाजी यांच्या घरी? माझ्याकडं एक तर कवी असतात, त्यानंतर साताऱ्यातली मी असताना जेव्हा नाटकात काम करायचो त्यातले मित्र, जुने मित्र, नंतर झाडाचे बियाचे ती लोक जास्त असतात. आणि काही माझे फिक्स मित्र आहेत तिथले की आम्ही जंगलात फिरायला जायला, म्हणजे आमचं सकाळचे मित्र जे आम्हाला जंगलात फिरायला आवडणारे आहेत ते जास्त करून असतात. आणि तसं फार इकडे मी नसतो, महिन्यातले 4-5-6 दिवस. या वेळेलाच मी 10-15 दिवस जवळजवळ इकडेच आहे. कारण एक शूटिंग पुढे गेलं, दुसरं शूटिंग पुढे गेलं आणि मग एक डबिंग होतं किंवा काय मीटिंग होतं, ते आम्ही म्हणलं नंतर बघू. पण साऊथ इंडस्ट्रीशी तुम्ही जास्त कनेक्टेड आहात, वेगवेगळ्या भाषेत, तिकडच्या सगळ्याच जवळपास भाषेत तुम्ही काम केलेलं आहे. तिकडची मंडळी कशी आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही हे जे काही काम करता हे त्यांच्यापर्यंत पोहोचतं का?
झाडाचं काम पोचतं. आता काय झालंय, माझी एक पोस्ट फिरते बघ, 6.5 लाख झाडं लावली. हो. आणि त्याच्यावरची जी आई दाखवली ती खरी माझी आई नाहीच आहे. अच्छा. मी दिवडीला पहिल्या देवराई झाली तेव्हा एक काकी आजी बसल्या होत्या, त्यांच्याशी मी गप्पा मारत बसलो. मग त्यांनी फोटो काढला कोणीतरी, आणि तो व्हायरल झाला. अच्छा. तर साऊथला तीच जास्त फेमस आहे, ओहो. तीच माझी आई म्हणतात लोक. आणि झाडाचं काम आहे तामिळ तेलुगूमध्ये लोकांना माहिती झालंय. पण तिकडच्या टीव्ही चॅनलवरती पण ते आलं होतं. आणि चिरंजीवीचे म्हणजे नागार्जुन, चिरंजीवी, रवी तेजा, पवन कल्याणनी मला आता जे उप मुख्यमंत्री आहेत ना तेलंगणाचे, आपल्या आंध्राचे, त्यांनी मला बोलावून पण घेतलं होतं की आपण ही अशी वृक्ष प्रसाद योजना त्यांना खूप आवडली होती. की जे आपण अभिषेक करतो ना, ते अभिषेक करताना जे आपण ठेवतो सामान पूजा करायला, त्याच्यामध्ये एक रोप पण ठेवायचं. अच्छा. आणि मग सांगायचं हा देवाचा प्रसाद आहे, हे रोप लावा तुम्ही. आणि मग तुम्हाला हे रोप वाढलं की देव प्रसन्न झाला असं समजा तुम्ही. किती छान संकल्पना आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतच कदाचित आणखीन आपण काहीतरी वेगळं पाऊल पुढे टाकू शकतो. पण या साऊथ इंडस्ट्री बद्दल ना लोकांच्या मनात एक वेगळी क्रेज आहे सर. म्हणजे मराठी इंडस्ट्रीत जरी तुम्ही काम खूप करत असलात, खूप फेमस असलात, तरी साऊथ इंडस्ट्रीचं एक वेगळं कनेक्शन आहे तिकडच्या मित्रमंडळींसोबत. आणि तुमचं कोणाशी खास नातं आहे तिकडे. म्हणजे आता इथे तुम्ही पॉलिटिकली बऱ्याच लोकांशी कनेक्टेड आहात, तिकडे तसं आहे का? आणि तिकडे जास्तीत जास्त करून सिने इंडस्ट्रीतल्या लोकांना डोक्यावर घेतलं जातं. सो त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझा असा अनुभव आहे की सगळ्या राज्यांमध्ये मराठी सोडलं तर एक 7-8 हिरो असतात टॉप 10चे. सगळ्यांच्या बरोबर मी काम केलं. पण माझं असं मैत्री, घरी जाणं येणं असं कधी नाही झालं, किंवा मी ग्रुपिझममध्ये कधी अडकलो नाही. मी अतिशय 500 चित्रपट झाले तरी विद्यार्थ्यासारखंच वागतो. पहिलं गेलं की ते डायलॉग सगळे लिहून काढतो, त्याचा अर्थ समजून घेतो आणि त्याच्यावरती काम करतो. आणि काम नसताना तिकडे असण्याचं काही कारणच नसतं, त्यामुळे तसं नाही. पण चिरंजीवी असेल, पवन कल्याण असेल, महेश बाबू असतील, जे काही नागार्जुन असतील, NTR असते, हे सगळे अतिशय शांत, पहाटे लवकर उठून व्यायाम करणारे आणि श्रद्धेने काम करणारे आपल्या. आणि त्याच्यामध्ये श्रद्धेत मला खूप फरक जाणवतो. त्यांची खूप श्रद्धा आहे सिनेमावरती. आणि लोक बघतात खूप, बिझनेस खूप चांगला होतो. आणि चढावड मागे पुढे A to Z ते सगळीकडेच असतं. हा जो कॉर्नर बघितला तर असा कुठला तुमचा फेवरेट कॉर्नर आहे घरातला की जिथे तुम्ही निवांत असता आणि जिथे फक्त तुम्ही स्वतः असता, तिथे तुमच्या मनात बाकी कुठलेच विचार नसतात, ना इंडस्ट्री, ना आपलं काम, ना काही ना काही, असं असा कुठला तुमचा फेवरेट कॉर्नर आहे? या अख्ख्या घरामध्ये मला जास्त करून मी आलो तर एकटा जास्त असतो. म्हणजे सिद्धार्थ, अलका आम्ही आलो तर 1-2 दिवस, कारण त्यांना मुंबईची ओढ खूप असते. मला इकडे जास्त राहायला आवडतं. त्यामुळे बऱ्याच वेळा मी मित्र येतात जातात, पण मी एकटाच असतो. त्यामुळं मला सकाळी इतकी चांगली वाटते की मी लवकर उठतो, 4:30-5ला मी उठतो. आणि मी पहिलं काहीच आवाज न करता फक्त कुठले कुठले आवाज येत आहेत. तर मला आता पाठ झालेत, त्या पानकोंबड्या कधी ओरडतात आणि किंगफिशर कधी ओरडतो, हॉर्नबिल कधी यायला लागतो, असं. म्हणजे मागे एक पिंगळात घुबड होतं, त्याचे पण चिर आवाज हल्ली येत नाहीत, ते बहुतेक त्यांनी शिफ्ट केलं की काय असं. पण सरांच्या सगळ्या भूमिकांमध्ये सगळ्यांना एक कायम लक्षात राहणारी म्हणजे सखाराम बाइंडरची भूमिका. आणि माझ्या मते सर ती इतकी प्रचंड सगळ्यांच्या मनात आहे ना, ती भूमिका, त्या भूमिकेसारखी भूमिका आता वाटायला येत नाही असं वाटतं, किंवा तशी एक तगडी भूमिका अजूनही वाटायला यायला हवी. लिहिली जात नाही. म्हणजे तेंडुलकरांसारखा परत असा दृष्टा लेखक नाही. की आत्ता मी सखाराम बाइंडरचे मी प्रिया तेंडुलकर, लालन सारंग यांच्याबरोबर केलं, चिन्मयी सुमित आणि सोनाली कुलकर्णी यांच्याबरोबर केलं, आणि आता अनुष्का आणि नेहा पेंडसे 3 सेट बरोबर मी जवळजवळ 25-30 वर्षे हेच नाटक मी केलं. आणि आत्ता पण प्रयोग केले. तर दरवेळेला आधी मी केलं होतं ते मला पटलं नाही म्हणून जरा यांच्यावर गेलो. ह्यांचं पण मला तेवढं पटलं नाही म्हणून आत्ता परत नवीन केलं. आणि मग अजूनही लिखाणाची ताकद किती जास्त आहे. पण आत्ताच्या ह्याच्यावर मी खूप समाधानी आहे. पण ते नाटक दुर्दैवाने आता जरा बंद आहे. पण प्रेक्षक हलतात एकदम. म्हणजे
तेंडुलकरांनी लिहिलेल्या ह्याला न्याय देण्याचं काम हे केलंय. आपल्या रंगभूमीवरची शरीर भाषा बदललीच नव्हती असं एकदा दिलीप चित्रेच्या पुस्तकात ऐकलं. आणि तेंडुलकरांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की सखारामांचा जो लंडनला प्रयोग केला त्याच्यामध्ये सेक्स आणि व्हायलन्स जो दाखवला तो आपल्या रंगभूमीवर दाखवला नाही. तर काय डायरेक्ट सेक्स थोडी करतो कोणी, का खून थोडी करतं, पण तो भास निर्माण करण्याची ताकद तिकडे होती. मग हे वाक्याचं सूत्र घेऊन आम्ही परत रिअलिस्टिक कसं करता येईल असा विचार केला. आणि मग अनुष्का बोराडे, नेहा पेंडसे आणि अभिजित झुंजाररावने आम्ही जे काही काम केलं त्याच्यावरती मग रिअल वाजवायला मी शिकलो वगैरे वगैरे. आणि त्याचा जो इतक्या बायकांचा जो पुरुषी अहंकार आणि ढासळत ढासळत होत जाणारा हिजडे पण त्याचं, की तिनं त्याला तुला काही करता येत नाही काय नाही इथपर्यंत तो आणला. तो प्रवास बसवताना करताना खूप मजा आली. पण ही भूमिका, हे कॅरेक्टर साकारताना एक वेगळ्या झोनमध्ये जावं लागतं सयाजी सर तुम्हाला, किंवा ते कॅरेक्टर साकारल्यानंतर तुम्ही बराच वेळ त्या झोनमध्ये असता असं वाटतं? नाही नाही नाही, ती त्या अतिशय गोष्टी योग्य नाहीत. त्या नटाला कसं की एखादी भूमिका करताना त्याला अभिनय साधनामध्ये तुम्हाला थर्ड पर्सन असतो तुमचा पर्यवेक्षक तुम्हीच नेमलेला. तर त्याला इथं दुःख होतंय, इथं राग येतोय, इथं त्याला तो थर्ड पर्सन म्हणून बघत असतो. त्यामुळे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट त्याची ही बेतून केलेली असते. त्यामुळे त्याच्या झोनमध्ये जातो बितो असं काही नसतं. ऑन ऑफ असते बटन. स्टेजवर ह्या वाक्याला त्या क्षणी या क्षणी हे आलं पाहिजे म्हणून तर आपण त्याची प्रॅक्टिस करतो ना. आणि विंगेत गेले की संपलेला असतो मुद्दा तो. पण अशी नाटकं अजूनही यावीत. आणि आता तर खरं तर रंगभूमीवर खूप छान नाटकं सुरू आहेत. पण असं तुम्हाला वाटतं की आताही असे छान कॅरेक्टर तुमच्या वाट्याला यावं रंगमंचासाठी? मी फार उत्सुक नाहीये हे करण्यासाठी, पण मी घेतली एखादी जबाबदारी तर मग खूप मन लावून करतो. जसं मी आता सखाराम खूप चांगलं केलं होतं, आम्ही खूप जीव लावला होता आणि चांगले 35 प्रयोग हाऊसफुल केले सगळे. अजून कुठलं येईल का माहित नाही मला ना सगळी नट त्यांची टायमिंग त्याचं येणं जाणं आणि तारखा बदलणं ह्याचा खूप त्रास होतो. आणि मी शूटिंग करतो, झाडाचं काम करतो, मग मला खूप प्रेशर यायला लागतं. आणि मग आता झाडाच्या ह्याच्यात मला असं वाटतं की हे खूप चांगलं काम आहे. नाटक सिनेमा येईल जाईल, पण समजा मी 2000 झाडं दर महिन्यात लागली तर किती झाडांचं काम चांगलं होईल आणि किती टिकेल आणि ते खरं टिकणारं काम वाटतं. म्हणून मला त्यात आनंद जास्त वाटतो. पण आता बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता तुम्ही हळूहळू सिने इंडस्ट्री कमी करत याच धर्तीकडे जास्त वळते, की पर्यावरण आणि सामाजिक गोष्टी ह्याच गोष्टीकडे तुम्ही जास्त वळताना सामाजिक पाहायला म्हणून मिळतं? नाही, पण असं वाटतं की काय मी केलं नाही नाटकात, सिनेमात, अजून कुठलं करायचंय. तर तेच तेच परत बऱ्याच वेळा येतं. मग कुठलंही काय आपल्याला माहीत झालं की असं करू शकतो. आणि आपलं लाईफ आहे तर रिपीट किती वेळा तेच तेच करायचं, तर त्याचं नको वाटतं. आणि अगदीच गॅप घ्यावासा पण वाटणार नाही, कारण त्याची सवय आहे आपल्याला. तर महिन्यात मी असं पूर्वीच्या डे नाईट कामं करण्याच्या ज्या घोड्यावर असं दौड जाऊ ते आता करायचं नाही ठरलं. शांतपणे करायचं. आणि नाही आता मला मनाप्रमाणे वाटतं की मला ह्या महिन्यात जुलै महिन्यात आम्हाला झाडाची रोपटी उपटायला जाणार आहे. तर त्या 2-3 दिवसात शूटिंग आलं काय आलं तर मी घेणारच नाही, मी जाणारच तिकडं. तसं आत्ता आम्ही चांदोलीच्या जंगलात गेलो होतो. कोणाचं ऐकलं नाही, मला जायचं होतं म्हणजे जायचं होतं. मग माझा टॅन झालाय, चेहरा बदलले, मेकअप पण ओरडतो, हे काय करून ठेवलंय ते होऊ देत म्हटलं. वा. आता आणखीन पुन्हा एकदा घराच्या सफरकडे वळूया, कारण भरपूर किस्से आहेत. पण जरा गप्पा आणखीन थोडा एक्सटेंड करूया. आता तुम्ही म्हणाल सर आराम खुर्ची येणार आहे आणि या 2 खुर्च्या जाणार आहेत, तर ती आराम खुर्ची खास अलकाताई मागवता आहेत, तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी आहे, कशासाठी आहे? नाही नाही, ती पण वापरते, आम्ही तिघे पण वापरतो तिकडे मुंबईत. पण त्याची गर्दी होती इथं, जरा असं तिला प्लेसमेंट चांगलं आहे. अच्छा. आणि ह्या कलरचीच ती आहे, एकदम मॅच होते इकडं. तर हे आरामासाठीच खूप चांगलं आहे. आणि मग मी ती म्हणली पाठवते, आणि तिचे एक्सपेरिमेंट चालू असतात. अच्छा. कदाचित परत मागून पण घेईल.
ओके. बरं आता या साईडला सर म्हणजे मग ते 2 रूम आहेत right? या बेडरूम 2 इकडे आहेत, हा, एक तिकडे आहे. एक तिकडे आहे. पण इथे आल्यानंतर हा आराम माझ्या मते तुम्ही कधीच बेडरूम मध्ये तो करतच नसाल. हे जे काही तुमचं काम आहे, आले काम केले इथे बसलं आणि निघालं, असंच होत असेल जास्तीत जास्त करून? नाही, आम्ही आराम करतो मध्ये मध्ये, आणि हे तर सगळीकडे आरामाची सगळी छान सोय आहे. म्हणजे कुठल्या रूम मध्ये कुठेही बसलं झोपलं तर असं एकदम हे रिलॅक्स आहे. आणि मी ह्याचं बघितलं, सगळ्या घराचे सोफे तुला जर टेकलेले खाली पाहायला हा. मिळतात. हो, मी आल्यावरच बघितलं. तर हे कसं ना की जरा उंच, म्हणजे उठायला पण कमी त्रास होतो. हा, कारण खाली बसताना गुडघ्यावर प्रेशर येतं, तर ते नको, असं छान जरा वाढवून उंच करून घेतले. आता आम्ही इथे बसल्यानंतर मला एक छान सुंदर फोटो दिसले, म्हणजे तिथे एक छोटी गोड फ्रेम आहे आणि सयाजी सरांचा खूप जुना फोटो वाटतोय मला. सयाजी सर तो हा म्हणजे अलकाचा माझा फोटो, आता तिच्या माझ्या वयात 10-15 वर्षाचं हे अंतर आहे. तर तेव्हा ती आमचं लग्न झालं तेव्हा मला बहुतेक तुझी मुलगी आली काय रे असं बोलायचे. आणि एकदम असे. पण या फोटोचा असं काही किस्सा आहे की कधी काढला आहे किंवा असं पहिल्या भेटीचा आहे किंवा? नाही, आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही फिल्म सिटीत कधी आलो कधी, आणि त्या बिल्डिंगच्या खाली असेच तिकडे होती ना, असा फोटो काढला, तो कोणीतरी काढला आणि टिकला, आणि मग तो अलकाने त्या काय तिच्या फ्रेम करून ठेवते ती. बरेच फोटो आहेत ते फ्रेम केलेले असे. पण आता इथे अलकाताई नाही आहेत, पण मला नक्कीच त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर, कारण ह्या सगळ्या प्रवासात त्यांची साथ असणं, त्यांनी घर सांभाळणं आणि तुम्हालाही सांभाळणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बरं, खरं तर आपल्याला असं सगळ्यांना वाटतं की सयाजी सर रागीट दिसतात किंवा रागीट वाटतात किंवा त्यांचा स्वभाव रागीट असू शकतो, पण अत्यंत साधा माणूस आहे. म्हणजे आम्ही सकाळपासून यांच्यासोबत फिरतोय, देवराई फिरलोय, पण अत्यंत साधा माणूस आहे. त्याच्यामुळे ते जे आहे ना, तो सगळा हे गळून पडतो की कुठेही तो राग नाहीये, कुठेही ते एक सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस आहे, आपुलकी जपणारा माणूस आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या ह्याच्यात तुमच्या बायकोचं तुमच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे सर? बायको हे कसं आहे ना, एक डेस्टिनेशन असतं ना आपलं, की ओव्हरऑल जगण्याचा ह्याचा मुद्दा नंतर आपल्या डेस्टिनेशनसाठी येतो ना. तर ते नटसम्राटमध्ये म्हटलं त्यामुळे आपण किती समुद्रात आत गेलो तरी आपल्याला ओढ किनाऱ्याचीच असते ना. तसं ते ओढ तीच राहते. आणि तिला घर सजवणं, घर चांगलं करणं, ह्या गोष्टीवर खूप प्रेम आहे तिचं. त्यामुळं लकी आहे आम्ही की मला हे सगळं घरी आलं की चांगलं चांगलं गोष्टी होतात. आणि मी माझा मुलगा जनरली ते न पाळणार आहे, पण आता आम्ही खूप सवय लावून घेतली, शिस्त सवय पण झाली की नेमक्या गोष्टी करायच्या. तर त्यामुळं होम कसं, घर कसं असावं, तर ते तिच्याकडून शिकावं. पण ह्या सगळ्या सिद्धार्थची आणि तुमची कशाबद्दल काही चर्चा होते का? त्याची फिल्म इंडस्ट्री सध्या त्याचं काही सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा असते की तुम्ही जे काम हे काही सुरू केलंय त्याविषयी जास्त चर्चा असते? आमची अशी, चला आता जरा आपण चर्चा करूया वगैरे असलं काय नसतं. कधीतरी बसतो विषय लागतो आणि मग मला बरेच दिवस माहिती नव्हतं घरात वर्षभर काय करतोय आणि काय लक्ष देतोय आणि उठत का नाही आणि काय करतो. नंतर जेव्हा एक दिवशी तो दोघं तिघं फिल्मबद्दल बोलायला लागले, अरे बापरे, मग असं मी त्याचे काही किस्से रेकॉर्ड करून ठेवले नंतर. अच्छा. हा, मग कधी कधी माझ्याशी बोलताना मी हळूच रेकॉर्डर ऑन करतो आणि मग ते बघतो, असं वाटतं की अरे एवढा डीप हा विचार करतोय त्याच्याविषयी. मग त्यांनी ती स्वतःच 15-20 मुलांची गोळा केली, त्यांना डायरेक्शन केलं, त्यांना ऍक्टिंग पण केली. असं करून ती आता युट्यूबला येईल फिल्म. इथं सातारला शूटिंग केलं, लोकेशन बघितली वगैरे वगैरे वगैरे, आणि प्रोसेसमध्ये आहे तो. ओके. तर आता बेडरूमही आहे आणि मला असं सर म्हणाले तिकडे एक फार वेगळा व्ह्यू आहे, सर आम्हाला दाखवू शकाल? हां, म्हणजे ह्यातल्या प्रत्येक रूमला एक व्ह्यू आहे आणि ह्या बाजूला नसला तरी ह्या बाजूला असा व्ह्यू आहे. सकाळी उठल्या उठल्या बघ मी इथं उभं राहतो आणि असं बसलं की वाटतं वा काय पाहिजे लाईफमध्ये, म्हणजे स्वर्ग स्वर्ग काय असतो इथं. आणि इथं सगळे पक्ष्यांचे आवाज येतात. वा. इकडं हा साताराचा आमचा अजिंक्य तारा आहे, तो असा इकडून दिसतो, काच अजिंक्य तारा दिसतो इकडं. आपण टेरेसवर जाऊया, टेरेसवर तर तुला खूपच मजा येईल बघायला. पण हे असं एकदम सुंदर, असं पाऊस बिऊस असला तरी असं म्हणजे एकटेपणा वाटत. ह्याच्यामुळे आपण हे आपली फॅमिली आहे तर आपल्या घरातच कोणाशी तरी गप्पा मारत बसले असं ते छान आहे. टेरेसवरती जाऊन येऊ. टेरेसवर इतकी भन्नाट हे आहे. आणि मग आपण शेतावरती जाऊया.
वाव, पूर्ण फ्लोर भरलेला आहे आणि हे ओपन टेरेस आहे सर, कायम ओपन असतं. एकदम आपण आम्ही सगळे इथं कधीतरी गेट टुगेदर करतो असतो. वा वा वा, काय सुंदर आहे. अतिशय शांत, म्हणजे तुम्हाला व्यायाम करायला. आणि इतर असे तुला संध्याकाळचे, आता इकडे दिवस मावळत जाईल ना, असे कलर बदलताना तुला दिसतील की वेळ लागेल. रोज नवीन नवीन कलर, नवीन नवीन ढगांचे आकार. बघ ना बॅकलाईट कसा मारलाय तिकडे. हो, संध्याकाळी 7 वाजता आलेच तर इकडं आता हा अजिंक्य तारा इकडे दिसतो. अच्छा, हा व्ह्यू आहे अजिंक्य ताराचा. हा अजिंक्य तारा आहे. इकडे कास, इकडून सगळ्या संध्याकाळी लाईट असे दिसतात. वा वा. आणि डोंगरावरचे कलर बदलतात पावसाळ्यात. आणि मग संध्याकाळचे ना असे कधी कधी, आता बघा मला वाटतंय पावसाळा संपत आला म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरला असे हजारो पानकावळे इकडून तिकडे जाताना दिसतात. हजारो, लाखो. काय बोलता बाप. हो ग्रेट, येतात येतात येतात. मग तिकडे कुठेतरी तिकडे जाता आम्हाला कळत नाही. मी गेल्या वर्षी खूप बघितले, आता या वर्षी पण बघतो. म्हणजे पण तो पक्ष्यांचे प्रवास इकडे तुला खूप बघायला मिळतील. इकडे काय बॉन्ड्स आहे तुला छान छान बघायला मिळतील. इथे चाफाही दिसतोय, मोगरा, चाफा. हो, या कडीपत्त्याच्या फुलांचा वास घेऊन बघ. तू घेतलास असं कधी? नाही बाबा, फुलं आहेत हे मी पहिल्यांदा बघते. कडीपत्त्याचा, गोड मध्ये कडीपत्त्याचा पण एक स्मेल आहे. हो खरंच. कडीपत्ता आपण खातो ना हा, त्याचा. मी येतो असं नेहमी बघतो, कशी मस्त आहे ना. आता मी जंगली कडीपत्ता पण आणलाय. अच्छा, पण काय फरक आहे दोघांमध्ये, असं काही वेगळं असतं? ओरिजिनल टेस्ट, इतकी स्मेल, इतका मग भारी एक टाकला तरी पुरेसा आहे. आहे, आणि एक पान तो टाकलं जो तरी. वास येतो ना, तो हे मला वडाचं ते कोणीतरी गिफ्ट केलेलं कुठेतरी. ते साईडचं. अच्छा, बॉन्साय आहे ते. बोनसायच. हा राईट. त्याला आता कटिंग करण्याची वेळ आली. हे आमचे ओगले म्हणून आहेत, बाजूला राहतात. हा, त्यांना पण ह्याची खूप हौस आहे. हे त्यांनी केलेली बॉन्साय आहेत, असे ठेवलेत. वाव, खूप सुंदर वाटते. आणि अशी कुठे ना गिचमीड नाहीये. खरं म्हणायला गेलं तर एवढं मोठं टेरेस आहे. असं काही जणांना आवड असल्यावर आपण म्हणतो ना की खूप सारं घेतात आणि सगळं भरून टाकतात, पण इथे ती डिसेन्सी मेंटेन केलेली आपल्याला पाहायला मिळते. बोन्सायचे हे सगळे प्रकार इथे पाहायला मिळतील. तिथे आपली काही देशी झाडं आहेत, नारळाचे आहेत, मोगरा आहे, कडीपत्ता आहे. वाव, चाफा. खूप सुंदर. माझ्या मते पावसाळ्यात सर कमाल वातावरण असणार आहे इथे. हो, आणि दररोज ह्याच्यासारखं सकाळ संध्याकाळ इथली म्हणजे कमाल असणार आहे, कमाल. पण आता आम्ही आणखीनही कुठे जाणार आहोत ना सर? आता आपण शेतावर जायचंय. तिथं आपल्याला बैल बघायची, बैलगाडी. आणि माझं शेताचं जे मी त्याचं नाव दिलंय बिजाई. बिजाई. बीला जन्म देणारी आई. ओ, आणि मी ती रोपवाटिका बनवणार आहे, बिजाई रोपवाटिका. वा, बीला जन्म देणाऱ्या आईची रोपवाटिका. कसलं सुंदर नाव आहे. है ना? कमाल आहे. सगळेजण असे होतात की अरे 35 वर्ष आम्ही या ह्याच्यात आहे, पण कसं काय सुचलं? सहज सुचलं. किशोर ठाकूरांना आम्ही बोलत बसलो होतो. म्हटलं काहीतरी नाव वेगळं असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? म्हटलं बिजाई. हो म्हणलं, अरे मस्त आहे. म्हणजे जिजाई, विठाई, एक्झॅक्टली. रुक्माई, ती बिजाई. बिजाई काय, बीला जन्म देणार आहे. आणि मग तिथं मी अशी सगळी वेगळी रेअर रोपं बनवणार आहे. तिथं मी स्वतःसाठी दुधासाठी गाई म्हण किंवा भाजीपाला असा एक पार्ट करणार आहे. आणि एक छोटी रोपवाटिका बनवणार आहे. ती रोपं बाहेर कशी जातील ते बघायलाच जाऊया आपण. आता बिजाईचा जन्म कसा होतो त्या बिजाईचाच आपण बघूया. चला. येस.
तर घरामधून निघून आम्ही आता थेट आलो वेणे गावात सर. वेणेगावात, बरोबर. ओके. आणि वेणे गावात आल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टीबद्दल सरांनी घरातनं निघताना सांगितलेलं बिजाई, तर त्या कॉन्सेप्ट बद्दल आता आम्हाला इथे जाणून घ्यायचंय. सर आम्हाला काय एक्झॅक्टली सांगणार आहात आणि दाखवणार आहात? ही मला धरणग्रस्त म्हणून आम्ही झाल्यानंतर आम्हाला मिळालेली 1 एकर जमीन आहे. हं. आणि मी आईला गेल्यानंतर आईच्या म्हटलं तर तिच्या वजनाच्या बिया आणि तेवढ्या महाराष्ट्राला लावीन. तर आता मला लक्षात आलं की देशी झाडं नाहीत. हं. आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट गेल्या 70 वर्षात परदेशी झाडं, कागदोपत्री दाखवायची झाडं, आणि त्यांनी खूप नुकसान झालं आपल्या. तर ते आम्ही 2016ला पहिलं मुनगंटीवारांशी भांडण केलं होतं हं. की देशी झाडं का नाहीत. त्यावेळेला 1,37,00,000 फक्त गुलमोहराची रोपं तयार केली होती. ओके. ऑस्ट्रेलियन सुबाबळ या ज्या गोष्टी नकोत आपल्याला, हं. तर तशा गेल्यात. म्हणजे निलगिरी हे ह्यांनी खूप आपलं नुकसान झालं. अच्छा. तर पहिल्यांदा आपण देशी झाडाची कन्सेप्ट मांडली आणि तसं करून घेतलं कायदा, आणि मग ते आता आता पूर्णपणे देशी रोपं तयार होतात. हं. पण तरी पण आपली रेअर जी झाडं आहेत हं. आपल्या देशी पश्चिम घाटातली ती नाही आहेत. हा. मग आईच्या नावाने सुरू करायचं, हं. तर मग त्या नर्सरीला नाव काय द्यायचं, हं. रोपवाटिकेला नाव काय द्यायचं, ते सुचलं मला बिजाई. अच्छा. बीला जन्म देणारी आई. आई. हं. तर मग ह्या एकरामध्ये एक पार्ट मी असा करणार आहे हं. की तिथं त्याचं जे बियाचं रोपटी लागण्यासाठी त्याला जे बांधावं लागतं, करावं लागतं, त्याचं टेम्परेचर मेंटेन करायला लागतं, बरोबर. पाणी वगैरे सगळं त्याचं इथं एक करणार आहे. हं. ती ही जागा आहे. हं. आणि इथं मी आपल्या स्वतःला खाण्यासाठी भाजीपाला पण तयार करणार आहे. हं. तिकडे एक छोटंसं घर बांधतोय. घर म्हणजे तिथे 2-3 गायी असतील, हा. काम करणारा माणूस राहील, एक सामान ठेवायची जागा आणि छोटंसं असं पण आता हे जे चालू आहे विटांचं बांधकाम इथे बांधकाम. घर ते चालू तेच आहे. चालू घर चालू आहे. घराचं चालू आहे आणि ही जी जागा आहे ती ही पूर्ण पूर्णपणे जागा आता म्हणजे इकडं बिजाई करणार. इथे. बिजाईचं एक बोर्ड तयार करणार चांगला, हा. आणि इथून बनणारी रोपं ती महाराष्ट्रात कशी पोच करायची, हं. कशी द्यायची, कुठल्या भागात प्रदेशनिष्ठ रोपं कशी नाही आहेत, हं. तर त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे पाठवायचे. ओके. ह्याचे बरेचसं काम झालेलं आहे हा, सर. हे म्हणजे आहे ह्याला काय आहे? सिस्टमॅटिक पहिलं ठिबकचं काम करून घेतले, अच्छा. वाफे तयार करून घेतलेत. तुला हे बांध जे दिसतात असे, हे आता जर अजून पडले ते बांध आहेत ना, हा. त्या बांधाच्या बाहेरनं सगळी इकडून सगळी मोठी झाडं लागणार. म्हणजे महाराष्ट्र सगळी 12 महिने आल्यानंतर हा. कुठलं ना कुठलं फळ मग खायला मिळालं पाहिजे, अच्छा. अशी कल्पना. कुठली ना कुठली फुलं बघायला मिळाली पाहिजेत, ओके. भाज्या पण ती मिळाल्या. मोठी झाडं. ती बाहेर नसणार सगळी मोठी झाडं. अच्छा. त्यानंतर ह्या बांधावरती सगळे आपले दोडका, सगळं भाजीपाला. भाजीपाला सगळं असा असा लावत जाणार. हा. आणि मग त्यानंतर हे एक चिंचेचं झाड ओरिजिनल इथं आहे, अच्छा. एकदम मोठं झालंय. त्याचा एक कट्टा केलाय असा तयार. हे आता अजूनही बांधकाम सुरू आहे. बांधकाम झाले. हो, हे आजच अर्ध झालंय, अर्ध काल हे टाकलंय. आता ह्याच्या बाजूला वरती मागे 6 इंचाचा डोक्याला टेक आला, आणि पुढे अच्छा. असं हे 7 फूट, आणि हे असं राऊंड होणार आहे. हा. राऊंड झालं की इथं बसायला, झोपायला, आणि हिरो बघायला. आता बाहेरची दगडी आणलेली बघितलीस ना, हा. हा. ती माझ्या आई वडिलांनी घर बांधलं होतं आणि ते मोडलं चुलत्याने, हं. आणि ते आमचं जरा भांडण होतं. मी म्हटलं जाऊ दे मरू दे भांडण. हं. पण माझ्या आई वडिलांनी हात लागलेली जे दगडी आहेत, ती सगळी दगडी उचलून आणली, इथल्या पायाला मी वापरली. ओ, म्हणजे या घराचा पाया त्या दगडांनी माझ्या आई बनलाय. वडिलांनी डोक्यावर वाहिलेली बैलगाडीतनं आणलेली जी दगड आहेत, ती दगड मी माझ्या घराला वापरली. वा. आणि त्यानंतर बाहेर अजून तू दगड बघितलीस तर नदीमध्ये लोक टाकून दिलेत दगडी. हं. त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन आहेत, विठ्ठलाची मूर्ती आहे, पिंडी आहेत. तर मी कलेक्टरनं म्हणत होतो की ह्या सगळ्या टाकलेल्या दगडी गोळा करून त्याचं प्रदर्शन ठेवा. पण ते अच्छा. कलेक्टरनी काय ऐकलं नाही. ते माझ्या पुरतं मी असं केलंय. त्यातल्या चांगल्या चांगल्या दगडी आहेत ना, तो हा 4 गुंठ्याचा पार्ट आहे, हा. तो किशोर ठाकूर हा हं. हा एवढा पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये एक स्कल्पचर उभं करणार. त्या अच्छा. दगडाचं एक पिंडी आहेत. तर हा. त्याला लोक अपशकुनी किंवा असं समाधीचे दगड वगैरे म्हणतात ना, अच्छा. चिरंतन राहण्यासाठी आठवण म्हणून केलेल्या त्या दगडी आहेत ना, हं. आणि हं. दगड ही चिरंतन आहे. हं. तर माती दगड त्याचं एक स्कल्पचर हे आपले किशोर ठाकूर करतील, हं. आणि बिजाईचा इकडं असेल. ओके. आणि इथं बसायला, इथं मोठे मोठे गायक, कवी, कादंबरीकार, तुमच्यासारखे सगळे कलाकार जेव्हा इथं आले हा. तर इथं गप्पा मारायला म्हणून ही जागा अशी, आणि त्यांना ते भाजीपाला खायचं असं. वा, किती सुंदर कॉन्सेप्ट. म्हणजे आता तुम्हाला हे सगळं जरी इथे काही गोष्टी अजूनही काम सुरू आहे काही गोष्टींचं. आता हा जसा इथे बैठक जी काय सर म्हणालेत की डोक्याला टेकू असणारी एक हे किंवा ही बैठक आहे, इथे निवांत बसण्यासाठीची जागा, इथे हे बिजाईचा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि तिथे भाजीपाला जो ऑर्गॅनिक भाजीपाला आपण खाऊ शकतो. इथे आलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि इथे काय म्हणालात सर तुम्ही आता मला? इथं जरा बसायची जागा, लॉन टाईप, अच्छा, लॉन टाईप. आणि ते दगड जे आहेत हा.
कोरीव दगड, हा त्याचं त्याचं sculpture. एक स्कल्पचर क्रिएटिव्ह असणार काहीतरी. ओके, आता ते किशोर ठाकूर करणार म्हणजे डोकं लावणार, त्यांना काहीतरी ठरवतील. ठरवतील असं ते होईल चांगलं. वा, आणि साईडनं सगळी फळांची झाडं लावणार आहे, मोठी फळांची मोठी झाडं. फळांची झाडं. हम्म, म्हणजे अगदी त्या तिथून बाहेर आता सूर्य उगवला हम्म, की इकडून उगवतो, तर ओके. ही सावली इकडे 1:30-2 वाजेपर्यंत असते. वा, मग त्या बाहेर अशी मोठी झाडं लावणार हा, की संध्याकाळी 3-4 नंतर त्याची सावली इकडे पडणार, वा, त्या सावलीत बसायचं. वा. खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे ही आणि आत्ता इकडचं सध्या सगळं काम सुरू आहे आणि खूप सुंदर गोष्ट मला ही वाटली या सगळ्यातली की जे त्यांच्या आई वडिलांनी डोक्यावरनं जी दगडं वाहिली होती त्यांच्या घरासाठी ती दगडं त्यांनी आता हे जे नवीन घर बांधतायत त्यासाठी वापरली आहेत आणि तो पायाच मेन तयार झाला त्याच्यामुळे भक्कम पाया आहे सर आणि त्या भक्कम पायावर नक्कीच तुम्ही छान उभे राहणार आहात आणि आम्हाला खात्री आहे की ह्या भक्कम पायावर आणखीन बऱ्याच पिढ्याही उभ्या राहतील आणि हे जेवढं तुम्ही स्वप्न पाहिलंय हे स्वप्न छान साकार होईल आणि इथे छान सुंदर घडेल जे आता आपण बोललोय ते कदाचित आम्ही आता काही वर्षांनी येऊ तेव्हा ते सगळं इथे साकारलेलं असेल असं आम्हाला अगदी वाटतंय. 2-4 महिन्यात तुला चेंज दिसेल इथं. अच्छा. आता झाडं निवडून ठेवलीत, हम्म. ती आणायचीत फक्त. हा. मोठेली झाडं आणणार आहे, ती लावणार आहे. त्यामुळं हे आता हे लगेच पेरलं की 15 दिवसात उगायला लागणार. वा. ही माती एकदम उपजाऊ चांगली माती आहे, पाण्याची सोय आहे, बी खत सगळं तयार करून ठेवलंय, खताचं डील तयार आहे सगळं, हम्म. त्याच्यात खत टाकून ठेवलंय. त्यामुळे 2-3 महिन्यात ऑगस्टला तो आलेस, हम्म. आपला देश स्वतंत्र होईल 15 ऑगस्टला, तर इथंच वेगळं चित्र असेल. अरे वा वा वा. हे चित्र बघायला मला आवडेल आणि मी नक्कीच ऑगस्टमध्ये इथे येण्याचा प्रयत्न करेन आणि तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करेन. बट सर खूप सुंदर ही सफर झाली. तुम्ही आम्हाला घर दाखवलं, सुट्टीतल्या बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या, ती देवराई पाहिली. इकडचं हे तुमचं नवीन साकार होत असलेलं आता एक स्वप्न हे पाहतोय आणि तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पर्यावरण संवर्धन असो, नैसर्गिकदृष्ट्या काही गोष्टी असो, आत्ताच्या पिढीला हे सगळं गरजेचं आहे. इतकी छान सफर घडवली, खूप वेळ दिला आम्हाला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच पिढ्यानपिढ्या हे असा वारसा पुढे चालत राहू दे ह्याच आशा आहेत, ह्याच अपेक्षा आहेत. थँक्यू सो मच सर. म्हणजे बिजाई तिचा जन्म होण्याच्या आधी तुमच्या चॅनलची ही पहिली मुलाखत आहे. येस त्यानंतर बिजाई खरोखर उभी राहिलेली असेल. येस नक्कीच आणि ती पाहायला आम्ही नक्की येऊ. जरूर जरूर. येस, धन्यवाद. धन्यवाद.